सॉरी देवयानी, इच्छा असून सुद्धा तुझ्या लग्नाला नाही होऊ शकलो. आपण लग्नाची मिठाई पोचली माझ्यापर्यंत. विक्रमला माझ्याकडनं कॉंग्रॅट सांग. तू लवकर भराव, मग मी आणि विक्रम दोघंही तुला भेटायला येऊ. खूप खूप नालायक आहे ना तुझा मुलगा. खूप त्रास देतो तुला, हो ना? तू बोलू नकोस. तू बरा हो, मग मी तुला बघेन. आता बोलत नाहीये मी. मग पाहिजे प्लीज तुम्ही सगळे बाहेर जा. पेशंटला आरामाची गरज आहे. गुड मॉर्निंग. सोहम, मी गुड मॉर्निंग म्हटलं. रात्री झोप नीट झालेली दिसत नाहीये. हं, चहा घे, थंड होतोय. सोहम, मी तुझ्याशी काहीतरी बोलतेय. अरे लक्ष कुठं आहे तुझं? काय चाललंय तुझं सोहम? का असं बदलल्यासारखं वागतोय? सोहम, ऑफिसला दांड्या मारून किती दिवस घरी बसणार आहेस तू? ते काय नाही, तू पटकन तयार हो, चहा घे. आज तुला ऑफिसला जायचंय सोहम. ताई, अगं आज माझा मूड नाहीये. उगाच ऑफिसला जाण्यासाठी मला फोर्स करू नकोस. सोहम, तुझ्या अशा वागण्यामागचं कारण मी समजू शकते, पण अरे आता हे सगळं तुलाच कुठेतरी थांबवायला हवं ना. सोहम, जे तुझ्या बाबतीत घडलं तो भूतकाळ होता असं समजून आता तुला पुढे जायला हवं. सोहम, हे सगळं विसरण्यासाठी तुला ऑफिसात जायला हवं रे. हे बघ, ऑफिसातल्या आसपासच्या लोकांमुळे तुझ्या डोक्यातून देवयानीचा विषय निघून जाईल. देवयानीला विसरून जा असं म्हणणं खूप सोपं आहे ताई, पण तिला विसरणं, त्या लग्न मंडपात झालेला माझा अपमान विसरणं किती कठीण आहे ते माझं मलाच माहिती आहे. देवयानीच्या आठवणीने सतत त्रास होत राहतो. त्या लग्न मंडपात जमलेल्या सर्व लोकांसमोर झालेल्या अपमानामुळे खरं तर मी आत्महत्याच करायला पाहिजे होती. सोहम, तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? आम्ही या शहरात यायलाच नको होत. आता या एका चुकीमुळे काय काय भोगावं लागणार आहे त्या एका परमेश्वरालाच ठाऊक. आता मी काही बोलले तर मी वाईट, पण तुम्ही लोक मला बोलायला भाग पाडता. मी नको नको म्हणत असताना बाबांना आणि वहिनींना दिल्लीला जायची काय गरज होती?
पण नाही, जरा कुठे 4 युद्धकैदी सुटल्याची बातमी आली की आमच्या वहिनी निघाल्या. अभिलाषा, तू जरा शांत राहशील का? आतापर्यंत शांत बसले म्हणूनच यांचे किती दौरे झाले माहित आहे ना. नाही, जवळपास होते तोपर्यंत ठीक होतं, पण दिल्लीला, आणि दिल्लीला जाऊन तरी काय, रिकाम्या हाताने परत आल्या. अभिलाषा, अहो, येण्या जाण्याचा आणि तिथे राहण्याचा किती खर्च झाला याचा मी विचार करत होते. आई, देव, तू आलीस आणि नेमकी मीच नव्हते इथे. कशी आहेस तू? आई, मी बरी आहे. साक्षी, राजची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे. डॉक्टरनी सांगितलंय की त्याच्या जीवावरचा धोका आता टळलाय. काय झालं राजला? वहिनी, बाबा आले ना की तुम्हाला दोघांनी एकदमच सांगतो मी सगळं. दादू कुठे गेलेत? ते युनिव्हर्सिटीमध्ये एक महत्वाची मीटिंग होती, तिकडे गेले ते. आई, बाबा ह्या वेळेला पण परत आले नाहीत ना? अरे पण त्या दिवशी तर तू मोठ्या समजूतदारपणाच्या गोष्टी करत होतास, आणि आता असं अचानक काय झालं तुला? एवढा कसं काय बदललास तू? अरे एवढं सगळं बोलण्यापूर्वी तू तुझ्या बहिणीचा तरी विचार कर. अरे तिची सगळी जबाबदारी तुझ्यावरती आहे. ही जबाबदारी मी यापूर्वी नाकारली नव्हती आणि आताही नाकारत नाहीये. अरे पण तिच्या मनाचा विचार कुठे करतोयस तू? तुझ्या ह्या अशा वागण्याचं तिला काय वाटत असेल याचा कधी विचार केलास का तू? अरे पण माझ्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल तिलाही वाईट वाटलं असणारच ना. त्यापेक्षा तुझ्या आत्ताच्या वागण्याचं तिला फार वाईट वाटत असेल. अरे देवयानी आणि विक्रम विरोधात तुला जाऊन आता काय मिळणार आहे? का उगाचच वाद उडवून घेतोयस तू? ते मलाही माहित नाहीये सोहम. अरे मला माहिती आहे की तुला परिस्थितीने एका वेगळ्या वळणावरती आणून उभं केलंय. इथे जर तू स्वतःचा ताबा सोडलास आणि जर तुझ्याकडून काही चूक घडली तर तुला स्वतःला कधीच सावरता येणार नाही. माझ्या जागी जर तू असतास आणि भर लग्न मंडपात अपमानित व्हायची वेळ आली असती तर तू काय केलं असतंस? मी हा प्रकार ताबडतोब विसरण्याचा प्रयत्न केला असता. तू पण ताईसारखाच बोलतोयस. नाही रे, मला माहिती आहे की मी वस्तुस्थितीला धरून बोलतोय. ज्या देवयानीसाठी तू एवढा अस्वस्थ आहेस ना, ती देवयानी विक्रम बरोबर लग्न करून सुखात असेल. आणि हो, आपल्या आयुष्यात कोणी सोहम नावाची व्यक्ती आली होती याचाही विसर पडला असेल तिला. देवयानी मला सोडून त्या विक्रम बरोबर जगू कशी शकते? तू काय करतोयस हे? वेळ लागलाय का तुला? हो हो, वेळ लागलाय मला, वेळ लागलाय मला. कारण कोणीच मला समजून घेत नाहीये. ताई समजून घेत नाहीये, तूही समजून घेत नाहीयेस, आणि देवयानी तीही मला समजून घेत नाहीये. देव, कसा चाललाय तुझा नवीन संसार? आई एकदम मजेत. तू कधी येतेस माझा संसार पाहायला? काय ग, बोल ना. लग्नात तुला जोडीने आशीर्वाद नाही देता आला. वाटलं होतं निदान तुझा संसार तरी जोडीनं पाहता येईल. नशिबानं दगा दिला इथे. आई, आई दिल्लीला
बाबांबद्दल काहीच कळलं नाही का ग? नाही ग, काहीच कळलं नाही. सुटून आलेल्या युद्ध कैद्यांमध्ये हे नव्हतेच. ते कुठे आहेत, कसे आहेत ह्याबद्दलही कुणाला काहीच माहिती नाहीये. आता पुढच्या वेळी सुटून येणाऱ्या कैद्यांमध्ये बाबा नक्की असतील. याच आशेवर तर आतापर्यंत जगत आले ना. बघूया नशीब अजून किती परीक्षा घेणार आहे ते. जाऊ दे, आपण तुझ्या नवीन संसाराबद्दल बोलत होतो. देऊ, जावई बापू कसे आहेत? आणि तुझ्याबरोबर ते का नाही आले? नाही आई, त्याला कामासाठी बाहेर गावी जावं लागलं, म्हणूनच मला इथे सोडून गेला. आता आल्यावर मला घ्यायला येईल असं म्हणालाय. बघूया. देऊ, एक विचारू? त्या वस्तीमध्ये विक्रम बरोबर छोटासाच का होईना पण तुझा संसार थाटलायस. तुला काही त्रास नाही ना झाला? नाही आई, अजिबात नाही. आणि विक्रम मला सगळ्या कामांमध्ये मदत करतो. काय? विक्रम तुला कामात मदत करतो? हो, एवढंच नाही, नळावरून पाणी आणण्यासाठी सुद्धा तो माझ्याबरोबर येतो. नशीबवान आहेस, खूप नशीबवान आहेस. हे बघ, हा जो संसार थाटलायस ना, तो तुला आता शेवटपर्यंत सांभाळायचा आहे. हे बघ देव, आई म्हणून तुला शक्य तेवढी मदत मी करणारच. पण आज जर तुझे बाबा असते ना, आई, विक्रम, कधी आलास तू? साक्षी, आम्ही केव्हाच आलोय. तू मात्र मनाने तिकडे हॉस्पिटलमध्ये आहेस राज बरोबर, हो ना? कसा आहे राज? डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या जीवावरचा धोका आता टळलाय, पण अजून काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल आणि त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. साक्षी, राजची काळजी घ्यायला तर तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर, कळलं? थँक्स विक्रम. थँक्स साक्षी. आता आम्ही तुझे भाऊजी आहोत, तुझ्या बहिणीचे लग्न केलंय आम्ही, हो की नाही? थँक्स काय? बाकी आहेत ना सगळे घरात? तुला देवयानी कुठे असं विचारायचंय का? नाही नाही, म्हणजे अगदीच देवयानी असं नाही, सगळेच घरातले. विक्रम, देवयानी जरी आमच्याकडे राहायला आली असली ना, तरी मनाने ती तुझ्यासाठी तुझ्या बिल्डिंग साईटवरच असते. चला चला. साक्षी, ये. काका. विक्रम, अरे तू टूरवर गेला होतास ना, एवढ्या लवकर परत आलास? मला काय वाटतं, जावई बापू घरी गेलेच नाहीत, डायरेक्ट इकडे आलेत. हो नाही, घरी जाऊन आलो आम्ही. घरी गेलो, आमची बॅग ठेवली आणि अरे तो प्रवासातनं एवढा थकून भागून आलाय, त्याला काय असंच इथे उभं करणार आहात का? विक्रम, तू निवांत बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. नाही आई, आम्ही थांबत नाही, आम्ही खरंच निघतो. आम्ही निघतो. अहो, जावई बापूंना
जाण्याची खूप घाई झाली. दरवाजापर्यंत तरी सोडून या. अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं हे. चल विक्रम, चल ना. हो हा हे या प्लीज. नाही काका, ऍक्च्युली आम्हाला काय वाटतं, आईनी एवढा आग्रह केलाय म्हणल्यावर आम्हाला थांबायला पाहिजे ना इथे. आई आम्ही आहोत, डोंट वरी, आम्ही थांबतो. मग विक्रम, काय सहज चालवतास का? सहज. सहज. म्हणजे मनात असं होतं आमच्या की नाही नाही, तुझ्या मनात जे काही होतं ना ते असू देत. पण काय ना की आम्ही देऊला कमीत कमी 8 दिवस तरी इथून जाऊ देणार नाही आहोत. 8 दिवस? का रे, 8 दिवस कमी आहेत का? ठीक आहे, मग आपण महिनाभर ठेवून घेऊया तिला. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मग येतो आम्ही. हा देऊ, तू पण ना अजून थोडा वेळ आतमध्ये थांबली असतीस तर काही बिघडलं असतं? नाही, आम्ही आता खरंच ऐकतो. येतो. जावई बापू, तुम्हाला जरी जाण्याची घाई असली तरी आम्हालाही काही रीतिरिवाज आहेत. चला वहिनी, तयारीला लागूया. चल. बघत काय राहिला, जा ना, त्याला मदत करा, जा. हा सोहम, म्हणजे आजही तू ऑफिसला गेला नाहीस तर? सॉरी ताई, नाही गेलो. सोहम, तू दारू पिऊन आलास? सॉरी ताई. दारू पिण्यापर्यंत तुझी मजल गेली? ताई ऍक्च्युली एक शब्द बोलू नकोस. या घरात तू दारू पिऊन पाऊल टाकलंस म्हणजे तुझ्यावर संस्कार करण्यात मीच कुठेतरी कमी पडले असणार. ताई प्लीज, मला समजून घे. आई बाबांनंतर मी तुझा सांभाळ केला, पण आई बाबांची जागा घेऊ शकले नाही याचंच वाईट वाटतात. ताई प्लीज. काय कमी केलं मी तुझ्यासाठी सांग ना. तुझा प्रत्येक हट्ट मी पुरवत आले. हेच पांग फेडलेस तू माझे केवळ त्या देवयानीसाठी? आय एम सॉरी ताई, मला दारू प्यायची नव्हती, पण हे असं कसं घडलं मला काही कळलंच नाही. सोहम, आय एम सॉरी ताई, आय एम सॉरी ताई. यानंतर कधीही विक्रमची भांडलीस ना की येत जा.
आहे.